नमस्कार, मी स्वरदा वाघुले भोर. यशाचा कानमंत्र या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या आजूबाजूला अनेक जण असे असतात ज्यांनी शालेय महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून डिग्री तर घेतली आहे, मात्र नोकरी मिळत नाही किंवा करिअरमध्ये विशेष काही घडत नाहीये. पुढे जाण्यात किंवा वाढ होण्यामध्ये देखील अनेक अडचणी निर्माण झाल्याचं देखील आपण अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला पाहतो. मात्र या सगळ्या नकारात्मकतेवरती मात करून यशाचा मार्ग गाठण्यासाठी आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या कार्यक्रमात चर्चेसाठी आलेत सीए निलय मेहता सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात. थँक्यू व्हेरी मच. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी चर्चेला सुरुवात करण्याआधी निलय मेहता सरांची ओळख आपण थोडक्यात करून घेणार आहोत. सीए निलय मेहता सर हे शिक्षण तज्ञ, उत्तम मार्गदर्शक. जवळपास 2 दशकं निलय मेहता सर हे या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तब्बल 10,000हून अधिक विद्यार्थ्यांचं करिअर योग्य दिशेनं त्यांनी घडवलंय. पुण्यातील नामांकित निलया एज्युकेशन ग्रुपचे ते संस्थापक आहेत. त्यांच्या या निलया संस्थेची खासियत म्हणजे इथे 100% प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% जॉब गॅरंटी आणि ड्युअल डिग्री प्रोग्राम्स. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, गप्पा मारणार आहोत. ग्रॅज्युएशन नंतर कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये योग्य करिअर कसं निवडायचं, ज्यामुळे चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील आणि अन्य भरपूर ग्रोथ देखील आपल्या आयुष्यामध्ये छान होऊ शकते. त्यामुळे गप्पांना सुरुवात करूयात. पहिला प्रश्न घेऊया. सर, विद्यार्थी MBA करतात किंवा कॉमर्समध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स जे आहेत नवीन आलेले ते करतात. येस, बरोबर. पण त्यानंतर देखील निराशा हाती येते. नेमकं काय चुकतंय? कॉमर्स मधले जॉब नेमके कमी होत आहेत की त्यांची काही दिशा चुकतीये? आता कॉमर्स मधले जॉब तर नक्कीच कमी होत नाहीयेत. कॉमर्स असं क्षेत्र आहे जिथे लाखो ऑपॉर्च्युनिटी आहेत. अरे, अख्ख्या जगातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत कारण भारताचं मार्केट मोठं आहे. IT मधल्या, डिफेन्स मधल्या कंपन्या, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधल्या कंपन्या आणि त्याच्यामुळं कॉमर्स क्षेत्रात अकाउंट्स असू देत, फायनान्स, टॅक्स, शेअर मार्केट, HR मध्ये, मार्केटिंगमध्ये, डिजिटल मार्केटिंगमध्ये अशा असंख्य क्षेत्रांमध्ये लाखो जॉब निर्माण झालेत. पण हे जॉब मिळतात कुणाला? ज्यांच्यामध्ये क्षमता आहेत, जी मुलं स्मार्ट आहेत, जी मुलं स्किल्ड आहेत, त्यांना हे जॉब मिळतात. अडचण तिथं येते. आता फॉर एक्झाम्पल आमच्याच कॉलेजवरती बघा, 10,000 मुलांना आम्ही प्लेस करू शकलोय. कशामुळं? कारण एकतर जॉब आहेत आणि दुसरी तर ही मुलं स्किल्ड होत होती, ही स्मार्ट होत होती मुलं. पण आता तुम्ही जसं म्हटलात ना की निराशा येते आणि पालकांना चिंता पण वाटते हो त्याच्यामुळं की काय करायचं मुलांचं. ह्याचं मेन कारण काय माहितीये का? मुलांमध्ये क्षमता घडवली पाहिजे. पण नेमकं हे बरेचसे MBA किंवा PG डिप्लोमाचे कॉलेजेस आहेत ना, 70 ते 80% कॉलेजेस असे आहेत की जिथं थिअरॉटिकल बेस्ड सिलेबस शिकवला जातो, प्रॅक्टिकलच दिलं जात नाही. अख्खं आयुष्यभर कॉम्प्युटरवरती काम करायचं आहे आणि अख्ख्या 2 वर्षाच्या कोर्समध्ये 10, 20, 30 तासांचा कॉम्प्युटर शिकवला जातो. ती मुलं टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर होत नाहीत. फ्युचरसाठी फ्युचर रेडी बनली पाहिजेत. त्यांचं कम्युनिकेशन पण घडत नाहीये. बऱ्याच जणांना बोलता येत नाही. तोंडी सांगतो मी MBA तर त्याच्याकडे बघून प्रश्न पडतो, कपड्यांकडे बघून वगैरे बऱ्याचदा की अरे हा MBA, त्याच्याकडे बघून वाटली पाहिजे ना ती पर्सनॅलिटी, कम्युनिकेशन, टेक्नॉलॉजी ह्या सगळ्यात मास्टरी केली जात नाही. मग एकतर जॉब मिळत नाहीत, मिळाले तर कमी पगाराचे मिळतात किंवा पुढे ग्रोथ होत नाहीत. ही चिंता आहे कारण तुम्ही चुका करताय. तुम्ही निवड करताना चुका करताय. जर चुका नाही केल्या ना तर चिंता नाही राहणार, ॲश्युरिटी मिळेल की आपलं भविष्य घडणारच. त्या चुका दुरुस्त कराव्या लागतील तुम्हाला. आपण चुकांबद्दल बोलतोय सर. नेमक्या विद्यार्थ्यांकडनं अशा कुठल्या नेमक्या चुका घडतात की त्यांना नोकरीमध्ये पुढे संधी मिळत नाहीये? आता जेव्हा बऱ्याच मुलांना आम्ही काउन्सिलिंग करतो ना आणि बरीच मुलं येतात की जी 70-80% जी अपयशी झालेली मुलं आहेत आणि जी यशस्वी झालेली मुलं आहेत ह्यांच्या स्टडीतून एक फरक जाणवतो. पहिली गोष्ट, मुलं कॉलेजची निवड करताना चुकतात. डोळे बंद करून अरे ह्या कॉलेजचं नाव चांगलं आहे, ह्या कॉलेजची इमारत चांगली आहे, ते आमच्याकडं आलते बरं का मार्केटिंगला. साधा शर्ट घ्यायचा नाही एक, तर आपण 4 शर्ट बघतो, हात लावून कापड बघतो, किंमत किती आहे बघतो, त्याचा कलर चांगला आहे का, ट्रायल घेतो आणि मग शर्ट घेतो. आणि ज्याच्यावरती 50 वर्षाचं आयुष्य घडणार आहे, करिअर घडणार आहे, त्या कॉलेजला घ्याणारे मेहनत. जावा ना 4-5 कॉलेजला व्हिजिट टाका. निलयासारख्या संस्थांमध्ये या, आमच्याकडे या, व्हिजिट टाका, कम्पेअर करा, बघा तुम्हाला कुठलं कॉलेज सूट होत आहे, कुठलं कॉलेज तुम्हाला मस्त बनवणार आहे. आणि हा सगळा अभ्यास करून कॉलेजची निवड करा कारण त्याच्यावर तुमचं आयुष्य घडतंय. पहिली चूक ही करतात मुलं की कॉलेजची निवड डोळे झाकून करायची. दुसरी चूक ह्याच्यानंतर होते की कॉलेज निवडलंय पण कोर्समध्ये मी प्रॅक्टिकल स्किलच शिकत नाहीये. बरोबर. अरे, जर स्किल शिकत नाहीये तुम्ही तर कसं चालेल तुम्हाला?
तुम्हाला आजच्या काळामध्ये कम्युनिकेशन, प्रॅक्टिकल, टेक्नॉलॉजी हे सगळं सगळं शिकलं पाहिजे, बरोबर. आणि तिसरी गोष्ट, आजकाल एक दुसरी पद्धत आली बरं का मॅडम, की 4-5 महिन्यात शिका आणि जॉबला लागा. बरोबर. हां. जॉबला लागण्यापेक्षा ना महत्वाचं आहे की माझी ग्रोथ खूप मोठी झाली पाहिजे. आणि मग ते 4-5 महिन्याच्या तात्पुरत्या किंवा जुजबी शिक्षणात नाही होत. त्याच्यासाठी 1-2 वर्षाची मोठी शिक्षणं घेतली पाहिजेत आणि त्या शिक्षणांबरोबर मी स्किल्स घ्यायला पाहिजेत. आणि अजून एक चौथी कॅटेगरी आम्ही बघतो की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जॉबला पळायची गडबड. अरे जॉब तर असेही मिळतात रे बऱ्याचदा, 10-12-14,000 20,000 जॉब मिळून भविष्य नाही घडणार. अगोदर स्वतःचा पाया पक्का करा. आणि जर ह्या चारही गोष्टी पाळल्या, चांगलं कॉलेज, डेप्थचं एज्युकेशन, प्रॅक्टिकल स्किल्स आणि जॉबची गडबड न करता स्वतःचा पाया मजबूत करणं, तर तुम्ही आयुष्यात नक्की खूप मोठी ग्रोथ घेणारच, हे खात्रीशीर. नक्कीच जॉबमध्ये किंवा नोकरीमध्ये फार संधी आहेत तुम्ही मला म्हणालात आत्ता मगाशी बोलताना. तर कॉमर्स आणि मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन नंतर नोकरी मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं? अच्छा, कॉलेजमध्ये म्हणजे आपल्याला पुढे जर ग्रोथ पाहिजे, आपल्याला जर पुढं ग्रेट व्हायचं आहे सगळ्या बाबतीत, तर आपल्याला काही पायऱ्यांनी जावं लागेल. पहिली तर एक गोष्ट, की नुसती नोकरी पाहिजे हे एम पकडू नका. पहिली गोष्ट हा एम पकडा, की मला नोकरी तर पाहिजेच, पण नोकरीबरोबर लवकरात लवकर महिना 1 लाख, 2 लाख, 3 लाख उत्पन्नापर्यंत मी पोहोचलो पाहिजे. आणि तेवढ्या लेवलचं उत्पन्न घडवायचं आहे, तर मी आता काय गोष्ट केली पाहिजे, स्वतःला त्याच्या लायक बनवा हो. त्याच्या कॅपेबल बनवा स्वतःला. मग चांगलं कॉलेज निवडा की जिथं हे सगळं शिकवायला मिळतंय आपल्याला. प्रॅक्टिकल स्किल्स, कम्युनिकेशन मला स्मार्ट केलं जातंय. लोक मला पर्सनल अटेन्शन देत आहेत आणि जिथं लेटेस्ट सिलेबस, इंडस्ट्रीमध्ये लागणारं सगळे स्किल्स मला शिकायला मिळत आहेत. ही दुसरी स्टेप घ्या की कॉलेज आणि कोर्स चांगला निवडा आणि मग त्याच्यानंतर पुढची स्टेप घ्या की आता मेहनत करा. इथे भरपूर जण चुकतात. कॉलेज चांगलं मिळालं पण मेहनत नाही केली तर, प्रॅक्टिस नाही केली तर. आठवा, साधी मोटरसायकल शिकताना तुम्ही चोरून चोरून मोटरसायकल घेऊन जायचा प्रॅक्टिस करायला, तसे तुमचे स्किल्स घडले. तर तुमचे स्किल्स घडायला ना तुम्हाला इंग्लिशची, कम्युनिकेशनची, कॉम्प्युटरची भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल, मेहनत करावी लागेल, स्वतःला बदलावं लागेल. आणि ह्या सगळ्या स्टेपनी पुढे गेलात तर तुम्हाला जॉब मिळेल, ग्रोथ मिळेल आणि आयुष्यही सुंदर नक्की होईल. अगदीच उत्तम मार्गदर्शन तुम्ही सध्या करताय. मात्र निलया एज्युकेशन ग्रुपबद्दल आपण बोलूयात. तिथे नेमके कोणते प्रोग्राम्स आहेत मुलांना जे ग्रॅज्युएशन केल्यानंतर? निलयामध्ये आमचा एम हाच होता की मुलं आली ना कोर्सला तर कॅपेबल बनली पाहिजेत. त्यांना अशा पद्धतीचं शिक्षण देऊ जे इंडस्ट्रीसाठी त्यांना लागतंय, जे त्यांना प्रॅक्टिकली रेडी करतंय आणि त्यांना 100% चिंता सोडून द्या, गॅरंटी येते की मला जॉब मिळणारच, माझं करिअर घडणारच. तर निलयामध्ये ग्रॅज्युएशन नंतर कॉमर्समध्ये पहिला कोर्स दिला जातोय तो स्मार्ट MBA. हा ड्युअल डिग्री कोर्स आहे, ज्याच्यात तुमच्या MBA सोबत PG डिप्लोमा इन फिनान्स अँड फिनटेक दिला जातो. आणि ह्या MBA मध्ये अतिशय अफोर्डेबल फीजमध्ये तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकली रेडी करून छान इंटर्नशिप दिली जाते. इंटर्नशिपमध्ये अगदी 15-20 हजारच्या पुढे देखील स्टायपेंड मिळतात आणि त्याच्यानंतर 8-8 लाखपर्यंतचे स्टार्टिंग पॅकेजेस मिळतात. असा हा अफोर्डेबल कोर्स आहे. त्याच्यानंतर दुसरा कोर्स आहे PG डिप्लोमा इन फिनान्स अँड फिनटेक. 1 वर्षात तुमचं करिअर उभा करणारा, तुम्हाला जॉबला लावणारा हा कोर्स MBA पेक्षा फास्टर आणि अफोर्डेबल म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर अजून 2 कोर्सेस आहेत, CAFM आणि CAM. या डिप्लोमा कोर्सेसमध्ये फायनान्स मॅनेजमेंट, अकाउंट्स मॅनेजमेंट, टॅक्स मॅनेजमेंट शिकवून तुम्हाला जॉबला लावलं जातं. आणि या 2 कोर्सेसचं असंही वैशिष्ट्य आहे की हे तुम्ही SY किंवा TY ग्रॅज्युएशन सोबत पण करू शकता. म्हणजे तुमचे मित्र जॉबला लागायच्या आधी, त्यांचं ग्रॅज्युएशन व्हायच्या आधी तुम्ही जॉबला लागलेला असाल. तर अशा पद्धतीनं स्मार्ट MBA, PG डिप्लोमा इन फिनान्स अँड फिनटेक, डिप्लोमा इन फायनान्स, डिप्लोमा इन अकाउंट्स असे 4 पद्धतीचे कोर्सेस कॉमर्समध्ये आहेत. या 4ही कोर्सेसमध्ये तुम्हाला 100% प्रॅक्टिकल आणि 100% जॉब गॅरंटी निलया देतं. नक्कीच सर, तुम्ही स्मार्ट MBAचा उल्लेख केलात आताच्या उत्तरामध्ये. हो. तर स्मार्ट MBA म्हणजे नेमकं काय? ट्रेडिशनल MBA पेक्षा ते नेमकं कसं वेगळं असतं? म्हणजे फरक काय दोघांमध्ये? अच्छा, स्मार्ट MBA नावावरनं लक्षात आलं असेल बरोबर. की ह्याच्यात स्मार्ट क्रिएट करतोय. अहो, आजकालचा काळच तसा आहे. माणूस जर स्मार्ट असेल ना तर तो आयुष्यात कुठेही यशस्वी होतो.
मग त्याला स्मार्ट करायला काय लागतं ते सगळं त्या स्मार्ट MBA दिलं जात आहे. पहिली खासियत आहे स्मार्ट MBAची ड्युअल डिग्री. रेग्युलर MBA मध्ये तुम्हाला एकच डिग्री मिळते, स्मार्ट MBA तुम्हाला 2 डिग्री देत आहे. MBA बरोबर तुमच्या PG डिप्लोमा इन फिनान्स अँड फिनटेक देत आहे. म्हणजे कुठेही गेला तर तुम्ही 2 डिग्री पुटअप करता, म्हणजे जॉबमध्ये तुम्ही वरचढ असता. दुसरी गोष्ट, नॉर्मल MBA थेरी बेस्ड आहे सगळं, आणि स्मार्ट MBA तुम्हाला पूर्णतः प्रॅक्टिकली रेडी करतोय. इंडस्ट्रीत लागणारे काम, शिकवायची पद्धत आणि एक्झामची पद्धत जर बघितली तर नॉर्मल रेग्युलर MBA मध्ये तुम्हाला थेरी बेस्ड क्वेश्चन पेपर्स आहेत, थेरी बेस्ड टीचिंग चालतं. तेच स्मार्ट MBA तुम्हाला सगळं प्रोजेक्ट बेस्ड देतोय. असंख्य प्रोजेक्ट, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज, सॅप, AI, फिनटेक, ह्या सर्व गोष्टींचा पूर्ण फिनटेक अतिशय डिटेलमध्ये शिकवलं जातं, जे की नॉर्मल MBA मध्ये कव्हर होत नाही. आणि त्या फिनटेकची आज मार्केटमध्ये खूप रिक्वायरमेंट आहे. हा असा एकमेव MBA की जो स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो की जर तुम्ही मेहनत घेतली, जर तुम्ही 100% अटेंड, अगदी 90% जरी अटेंड राहिलात, अगदी 90% जरी प्रोजेक्ट कंप्लीट केलेत, तरीही तुम्हाला 100% जॉब गॅरंटी हा कोर्स देतो. सो अशा पद्धतीनं हा कोर्स तुम्हाला पर्सनली अगदी 40-40च्या बॅचेस घेतो आम्ही या कोर्सेसमध्ये. नॉर्मल MBA मध्ये 80-80 मुलांच्या बॅचेस आहेत, त्याच्यामुळे इथे पर्सनल अटेन्शन दिलं जातं. अजून एक महत्त्वाचा फरक आहे, नॉर्मल MBA सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये चालू होतो, स्मार्ट MBA हा 10 जूनला पहिली बॅच चालू करतो. त्याच्यामुळं तुम्हाला इतरांपेक्षा 5-6 महिने लवकर जॉब लागून 2-4 लाखाचा फायदाही पुढे होतो. अशा पद्धतीने स्मार्ट MBA हा खूप वेगळा कोर्स आहे आणि तो खरंच नॉर्मल MBA पेक्षा बराच बेटर आहे. इथे डिग्री बरोबर फ्युचर घडवलं जातं. हा सगळ्यात मोठा फरक आहे ह्या कोर्समध्ये. नक्कीच. आणि निलयामध्ये PG डिप्लोमा आणि यासोबतच फायनान्स आणि अकाउंट मधला UG डिप्लोमा याच्यामध्ये काय फरक आहे, म्हणजे त्याच्याबद्दल देखील आम्हाला सविस्तर माहिती सांगाल? मी त्या कोर्सची तुम्हाला माहिती सांगतो की हे जे PG डिप्लोमा म्हणतोय, आता ह्यातला जो PG डिप्लोमा इन फिनान्स फिनटेक आहे, हा 1 वर्षाचा कोर्स. ह्या 1 वर्षात पण अकाउंट्स, फायनान्स, टॅक्सेशन, GST, इन्कम टॅक्स, शेअर मार्केट, ह्या सर्व गोष्टींचं डिटेल नॉलेज दिलं जातं. या डिटेल नॉलेज बरोबर कम्युनिकेशन आलं, पर्सनॅलिटी आली, कॉन्फिडन्स बूस्टिंग आला, इंटरव्ह्यूची प्रिपरेशन आली. ह्या सगळ्या बाबतीत इथे देखील आम्ही मुलांना पूर्णतः स्मार्ट बनवतो. भरपूर प्रोजेक्ट्स दिल्याने मुलांना कॉन्फिडन्स येतो, सर आता इंडस्ट्रीत लागणारं वर्क मला जमतंय, मी ते करू शकणार. आणि ह्या कॉन्फिडन्समुळे ह्या मुलांना पटापट जॉब लागतात. तर हा PG डिप्लोमा आहे ना, तो 1 वर्षात अतिशय अफोर्डेबल फीजमध्ये प्रत्येक मुलाला मस्त जॉब लावून देतो. आणि त्याच्याबरोबर जे दुसरे 2 डिप्लोमा आहेत, फायनान्स डिप्लोमा आणि अकाउंट्स अँड टॅक्स मॅनेजमेंट डिप्लोमा, ज्याला आम्ही CAFM आणि CAM म्हणतो, तर या दोन्ही डिप्लोमामध्येही तुम्हाला फायनान्स अकाउंट्समध्ये टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन, मास्टरी, स्मार्टनेस घडवून 100% जॉब लावला जातो. हे सगळे कोर्सेस प्रॅक्टिकल बेस्ड आहेत. या सगळ्या कोर्सेसमध्ये पर्सनल अटेन्शन दिलं जातं. त्याच्यामुळे जो पण मुलगा निलयात वेळ देतो, स्टडी करतो, मेहनत घेतो ना, हे बघा मेहनत शिवाय काही नाही मोठं होणार आहे. जो पण मेहनत घेतो ना, तो मुलगा आज ग्रेट झालाच आहे. आणि आजपर्यंत आम्ही 10,000 मुलांना या कोर्सेस थ्रू प्लेसमेंट देऊ शकलो आहे. नक्कीच. तुम्ही वारंवार उल्लेख करताय फिनटेकचा, तर फिनटेक म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये काय समाविष्ट असतं आणि मग त्यामार्फत काय शिकवलं जातं, आणि AI आता सध्याच्या जनरेशनला म्हणलं जातं, ते आणि हे सारखंच असतं का? नाही, आता फिनटेक म्हणजे नावावरनं पहा, फिनान्शियल टेक्नॉलॉजीज. फायनान्समध्ये कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी लागतात? फायनान्स म्हणजे आलं अकाउंट, टॅक्सेशन आलं, त्याच्यामध्ये फायनान्सचे डिसिजन आले, बॅलन्स शीट अनालिसिस आलं, हे झालं नॉलेज पार्ट. पण हे सगळं काम आजकाल टेक्नॉलॉजीवर म्हणजे कॉम्प्युटरवर बसून करावं लागतं. मग त्याला टॅली लागतं, SAP सारखे सॉफ्टवेअर्स लागतात, ॲडव्हान्स एक्सेल शिकलं पाहिजे, पॉवर BI यायला पाहिजे, SQL सारखे सॉफ्टवेअर आहेत, पायथॉन सारखे काही वेगळ्या लँग्वेजेस आहेत. सो ह्या ज्या मॉडर्न लँग्वेजेस आहेत, मॉडर्न टेक्नॉलॉजी आहेत, मॉडर्न ॲप्लिकेशन्स आहेत, त्या शिकल्या तर फायनान्सचं काम खूप प्रभावीपणे छान करता येतं. सो जी टेक्नॉलॉजी फायनान्स इम्प्रूव्ह करायला, फायनान्सचं काम करायला तुम्हाला मदत करते, ती फिनटेक. आणि ह्या फिनटेक मध्ये फ्युचर आहे का म्हणण्यापेक्षा, हो फिनटेकच फ्युचर आहे या जगाचं. फ्युचरमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्हाला फिनटेक आलंच पाहिजे.
आणि ह्या फिनटेक मध्ये तुम्ही एआय बद्दल प्रश्न बरोबर, विचारला. हां. एआय काय करतंय? कुठल्याही टेक्नॉलॉजीला फास्ट करतंय आणि तिला ब्रेनी बनवतंय. ती स्वतः काही गोष्टी करू शकणार आहे आणि एक्सलन्सनी करू शकणार आहे. सो एआय फिनटेकला अजून ताकदवान बनवतो. म्हणून निलयामध्ये फिनटेक तर शिकवतोच आहे, त्याच्याबरोबर एआयचा वापर करून इझी पद्धतीने आणि फास्ट पद्धतीने आपण फिनटेक कसं वापरू शकू याचंही पूर्ण ट्रेनिंग निलयामध्ये दिलं जातं. सर तुम्ही छान अगदी सगळ्या कोर्सची पूर्ण माहिती देताय आम्हाला. मात्र निलया हे इतर कॉलेजेसपेक्षा नेमकं वेगळं कसं ठरतंय त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल? स्वर्धा तुम्हाला एकदा यावं लागेल बरं का त्याच्यासाठी नक्कीच. कॉलेजला. एकदा आलात ना तुम्ही पण कॉलेजला, तर तुम्हाला लक्षात येईल तिथं कॉलेजवरती गेल्यावर, की अरे वर्गच 30-30, 40-40 कॅपॅसिटीचे आहेत. एवढ्या छोट्या कॅपॅसिटीत मुलाकडे पर्सनल लक्ष देणार माझा प्रत्येक टीचर. आम्ही मोठे वर्ग नाही ठेवले, 80 आणि 100 मुलं बसतील असे. कॉम्प्युटर लॅब ज्यावेळी बघताल ना, त्यावेळी लक्षात येईल की कॉलेजमध्ये जेवढी मुलं आहेत त्याचे निम्मे कॉम्प्युटर्स आहेत. म्हणजे प्रत्येक मुलाला निम्मा वेळ वर्षातला 365 दिवसापैकी 180 दिवस तो कॉम्प्युटर बसणार आहे. मग तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की अरे हां, हे कॉलेज वेगळं आहे काहीतरी. इथे 100% टेक्नॉलॉजी शिकवली जाणार. या एकदा टीचर्सशी भेटा, आमच्या मॅनेजमेंटला भेटा. तुम्हाला कळेल की टीचर, मॅनेजमेंट जर तळमळीची असेल, पॅशनेट असेल, तर आयुष्य कसं घडू शकतं मुलांचं. जुनी मुलं बघा, 10,000 घडलेली मुलं, आणि मग तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. मी एका वाक्यात सांगेल, निलया अशी जागा आहे जिथे फक्त डिग्री नाही, डिग्री सोबत तुमचं फ्युचर घडलं जातं. आम्ही पर्सनल अटेन्शन देतो. असं एकमेव कॉलेज जे MBA सोबत तुम्हाला ड्युअल डिग्री देतं. असं एकमेव कॉलेज जे स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायची हिम्मत करतं की 100% जॉब गॅरंटी, आणि हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतं. नुसतंच लिहून देत नाही. 2008 पासून 10,000हून जास्त मुलं प्लेस झाली आहेत. तर या सगळ्या बाबतीत मनापासून शिकवणं असू, हाय क्वालिटी एज्युकेशन आणि अतिशय अफोर्डेबल फीजमध्ये, त्या क्वालिटीच्या अफोर्डेबल फीजमध्ये निलया एज्युकेशन देतं. ह्या सर्वार्थाने निलया खूप वेगळं आहे. तुम्ही एकदा आलात, एक व्हिजिट दिलीत की तुम्हाला हा फील नक्की येईल. नक्कीच. अगदी मनापासून तुम्ही सांगताय. मात्र जे विद्यार्थी आता आपला हा कार्यक्रम बघतायत त्यासाठी त्यांच्या सगळ्यांसाठी सांगाल असं, की इथे विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रेडी नेमकं कसं केलं जातं? आता मुलं येतात, मुलं आली की काही जण स्मार्ट असतात पण नॉलेज नसतं. सो सुरुवात होती नॉलेजनं. त्यांची मानसिक तयारी करणं, त्यांना स्वप्न दाखवणं, त्यांची मनामध्ये सामर्थ्य वाढवणं, की अरे स्वप्न वगैरे आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे आणि ते मोठं व्हायला आपल्याला तयारी करावी लागेल. इथपासून सुरुवात होती. मग वेगवेगळे सेक्टरचे नॉलेज दिले जातात. फंडामेंटल त्यांचे लॉजिक क्लिअर केले जातात. त्यांच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर केल्या जातात. हे चालू असताना त्यांचं कम्युनिकेशन, पर्सनॅलिटी ह्या सगळ्यावर काम चालू होतं. आणि जसं नॉलेज स्ट्रॉंग होतंय ना वेगवेगळ्या रिक्वायर्ड सर्व सब्जेक्टमध्ये, तसं तसं इंडस्ट्रीत कामाला लागणारी टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर मुलांना शिकवले जातात. आणि एकदा हे शिकवून झाले की एवढे प्रोजेक्ट देतो, रिअल लाईफ प्रोजेक्ट, म्हणजे त्याला वाटतं की मी रिअल लाईफ कंपनीत काम करतोय. ह्याला सिम्युलेशन टेक्नॉलॉजी म्हटलं जातं. तर त्याचा उपयोग करून भरपूर प्रोजेक्ट देतात. आणि 1, 2, 4, 6 प्रोजेक्ट झाले की त्या मुलाला कॉन्फिडन्स येतो, सर आता मी कंपनीत 100% काम करू शकतो. अशाच पद्धतीने इंटरव्ह्यूचा सराव करून घेतला जातो, मॉक इंटरव्ह्यू घेतले जातात. आणि मग ही जी मुलं कॉन्फिडंट होतात ना, ती मुलं इंडस्ट्रीमध्ये पटकन जॉबला लागतातच लागतात. आणि कुठलीही गोष्ट जादू नाही आहे. त्याच्यामागे ह्या पद्धतीनं सिस्टमॅटिक मेहनत गेली आणि स्टेप बाय स्टेप गेलो तर ही मुलं नक्की छान होतात आणि इंडस्ट्रीसाठी रेडी होतात. इंडस्ट्रीत लागणारं प्रत्येक काम शिकवल्यामुळं इंडस्ट्री मागे लागलेली असते की अशी रेडीमेड मुलं आम्हाला द्या म्हणून. नक्कीच सर. पण मी असं नक्कीच म्हणजे जे पालक किंवा जे विद्यार्थी आता आपण आपला कार्यक्रम बघतायत, त्या प्रत्येकाच्या मनात एकच शंका असते, मी आता शिकतोय, डिग्री घेणार आहे, शिकणार आहे, पण मला नोकरी मिळेल का? तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हां, त्यांना नक्कीच डाऊट आहे. कारण 70 ते 80% मुलांना जॉब मिळत नाहीयेत ना बरोबर. बाहेर मार्केटमध्ये. त्याच्यामुळे त्यांना तो नक्की प्रश्न येतो. तर आता निलयाच्या बाबतीत उत्तर द्यायचं म्हणजे विचार करा ना, एखादं कॉलेज आहे जे 100% जॉब गॅरंटी स्टॅम्प पेपरवर लिहून देतंय आणि हे कधीपासून? नवीन नाहीये, 2008 पासून. म्हणजे मोठे-मोठे अवॉर्ड्स मिळालेले आहेत कॉलेजला. आज अगदी रुरलमधून आलेली, कॉन्व्हेंटची आलेली, इंग्लिश मीडियमची शहरातनं आलेली सगळी मुलं चांगल्या जॉबवर लागली आहेत. म्हणजे कित्येक फुलफगर सारखे स्टुडंट आहेत की जे 60-70 लाखाच्या पॅकेजवरती आहेत. काही मुलं आहेत की जे 30 लाख ते 50 लाख कमवत आहेत. आणि अवरेजली सगळे
काही वर्षात 10-20 लाखांपर्यंत पोहोचलेले आहेत. सो ही एवढी ग्रोथ झालेली आहे ती कुठल्या तरी ताकदीवरती ना. कारण निलयाकडे 1,000 एम्प्लॉयर्सची कनेक्शन्स आहेत. आमची 10,000 मुलं वेगवेगळ्या कंपनीत आहेत. तो कनेक्ट आहे. ह्या सर्वांमुळे आम्ही 100% जॉब खात्रीशीर देऊ शकतो. हां, पण मेहनत, प्रॅक्टिस नक्की करावी लागेल. त्याच्याशिवाय जगात देव पण तुम्हाला ग्रेड बनवू शकत नाही. आम्ही तर उत्तम टीचर आहोत. नक्की सर, कार्यक्रमाच्या अगदी शेवटाकडे येते. हा कार्यक्रम, हा इंटरव्ह्यू जे पालक विद्यार्थी बघतायत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांचं हा कार्यक्रम बघितल्यानंतरचं पुढचं पाऊल, नेक्स्ट स्टेप नेमकं काय असलं पाहिजे? निलयामध्ये या, व्हिजिट करा, अनुभव घ्या. अजून 4 कॉलेजेसला पण जावा. तुमच्या आयुष्याचं हे खूप महत्त्वाचं वळण आहे. शेवटचं शिक्षण आहे मास्टर्स. म्हणजे हे शिक्षण जर बरोबर आलं तर आयुष्य घडणार. हे जर शिक्षण चुकलं तर करिअर आणि आयुष्य खराब होणार. तर 4 कॉलेज बघा, निलयाला या, निलयाला व्हिजिट करा. निलयामध्ये प्रत्येक बॅचमध्ये आम्ही फक्त 40 ॲडमिशन्स देतो. सो तत्परतेनं या. 10 जूनला आमची प्रायोरिटी पहिली बॅच चालू होते. जर तिला ॲडमिशन मिळू शकली तुम्हाला तर व्हेरी गुड. नाही मिळाली तर तुम्हाला सप्टेंबरच्या पुढच्या बॅचसाठी वाट पाहावी लागेल. सो या, सर्व कॉलेजेस बघा, अभ्यास करा. डोळे झाकून कुठलाही निर्णय घेऊ नका. डोळे उघडे ठेवा आणि मग तुमचं भविष्य नक्की घडेल. मेहनत करायला तयार व्हा. निलयाची टीम प्रत्येक मुलाला ग्रेट करण्यासाठी, त्याचं फ्युचर घडवण्यासाठी कायम मनापासून प्रयत्न करते आणि करत राहील. ह्याचं आश्वासन मी तुम्हाला नक्की देतो. तुम्हाला चिंता नाही वाटणार. निलयात आल्यावर तुम्हाला खात्री वाटेल की माझा मुलगा यशस्वी होणारच. नक्कीच सर, तुम्ही इथे आलात, विद्यार्थ्यांना, पालकांना अगदी उत्तम मार्गदर्शन केलं. त्यांच्या स्वप्नांना नक्कीच तुमच्या बोलण्याने बळ मिळालं असेल हे मी खात्रीने सांगू शकते. धन्यवाद तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाबद्दल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा NDTV मराठी.